महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले जातीवंत वळू पाहत असताना आज आपण अशा एका शेतकऱ्याला भेट देतोय की त्याच्या दावणीची मुलाखत जवळपास 1-2 वर्षापूर्वी त्यांच्या दावणीची एक खास मुलाखत आपण घेतली होती आणि आज त्यांच्या दावणीला आपण परत आल्यानंतर 2 वर्षानंतर तोच बैल कशा पद्धतीने दिसतोय। आज जवळपास अंदाजे 5-1 वर्ष झाले असतील बापू बैलाला दावणीला आणि आज जवळपास 6 दाती किंवा जाताला जुळलेला आपण पाहतोय। सध्या आपण ज्या शेतकऱ्यांसोबत आहोत त्यांची माहिती घेऊया। बापू नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा। माझं नाव बापू महादेव धडस, गाव कुलाळवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली। फोन नंबर सांगा बापू तुमचा। 97 67 72 29 85। बापू, आता तसं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तिकोंडी राजाची सगळ्यात टॉपची पैदास, तिकोंडी राजाला हुबेहूब अशी पैदास आज तुमच्या दावणीला आम्ही एक भव्य दिव्य असा वळू बैल पाहतोय। सर्वात पहिल्यांदा आम्हाला थोडंसं हे सांगा, या बैलाची माहिती द्या, काय विशेष आहे आणि त्याचा खुराक असेल, व्यायाम असेल, काय काय गोष्टी असतात त्याच्या। तिकुंडी राजा म्हणजे वारलेला राजा तर आपल्यासाठी म्हणजे पूर्णपणे एक प्रमाणात देवच होऊन गेला। आपल्यासारखं म्हणजे इन्कम म्हणजे इतराला झाले नाही, आपल्याला इन्कम दिली ती दिली शेवटी आणि तिच्यासारखी कॉपी एक देऊन गेला आपल्याला लास्ट पण। आता तिकोंडी राजाचा सेम कॉपी काय म्हणजे आम्ही तर सगळ्या हुबेहूब गोष्टी पाहतोय, काय सांगता अजून? आता शिंग बघितलं तर त्याचा पूर्णपणे त्याचा शिंगाचा आकार सेमच, तोंड, कलर जिथं लागेल त्या गोष्टी म्हणजे तिकोंडी राजाच्या पूर्णपणे म्हणजे 100% म्हणायला काय अडचण नाही। आता बैल किती जाती आजपर्यंत किती काही भरून झाल्यात, किती वासरं पाहायला मिळतात? आता गाय बघा आपल्याकडं म्हणजे 5000च्या हिशोबाने गाय झालेत। आदत मध्ये 363 चालते। गेल्या वर्षी ओमदी यात्रेला चौकशी केली ते 4170 चालते। तिथून मग माझा अंदाजे एक 5000च्या हिशोबात गाय झालेत। किती वासरं पाहायला मिळतात आता आपल्याला? आता वासरं पाहायला म्हणजे आपल्या इथं म्हणले तर आता बऱ्यापैकी भेटतील वासरं बघायला। आता तुम्हाला ते थोडीशी माहिती काढली तर सगळीच भेटेल। हा बापू, आता आम्हाला सगळ्यांना एक उत्सुकता अशी आहे की आज दावणीला एवढा मोठा बैल सांभाळत असताना ज्या पद्धतीने तुम्ही सांभाळ, याचा व्यायाम खुराक काय असतो, काय वेगळं असतं का? आज आम्ही हे भव्य दिव्य एक वळू बैल पाहतो इथे। हा पूर्ण बघा त्याला म्हणजे पोटच्या मुलाप्रमाण तर जपले सुरुवातीपासून, आणि त्यानंही आपल्या म्हणजे आई वडिलाला कसे सांभाळते तसं त्यानंही आपल्याला सांभाळ, त्यांचा बी त्यांच्याकडून उत्पन्न भरपूर झाले आपल्याला इन्कम। बापू, आता आम्ही तसं पाहायला गेलं तर घरात पाहिलं की तुमच्या बैलाचं बरंचसं कामकाज किंवा त्याचं वैरण असेल किंवा इथलं शेण काढणं असेल किंवा बाकीचे सगळं दिवसभराची व्यवस्था असेल, तुमचं घरातले इतर आई असेल, बाकीचे इतर मंडळी पण करताना पाहिलं, कसं असतं सर्व नियोजन? हिथं म्हणजे बैलाचं कष्ट म्हणलं तर आपल्या परस मंडळीचं जास्त आहे दादा। ओके, म्हणजे खुराक, पाणी, धुणं म्हणजे पूर्ण म्हणजे 99% काम त्यांच्याकडे असते। ओके, 1% फक्त आमच्याकडे आलेले गाय तेवढं लावलं लागते ती लागवड आणून देणे एवढंच काम आहे। पण बाकी सगळ्या गोष्टी धुण्या पाण्यापर्यंत म्हणजे बैलाचं धुणं वगैरे सगळं तिने करते। आता दिवसाच्या दिनक्रमामध्ये बैलाचं वैरण आणि खुराक काय आपण टाकत असतो? आपण जास्तीत जास्त म्हणजे कोवली मक्काची, कणसाची मक्का जास्त वापरतोय। त्यामुळे आता सुरुवातीपासून बैलाची तब्येत बघता येतो आतापर्यंत म्हणजे तिच्यात काय तुम्हाला समजते। आज बापू एक पाहायला गेलं तर दावणीला 2 बैल पाहतोय, त्यातल्या या बैलाची जी होणारी वासरं आहेत ती कुठल्या कामाला, प्रदर्शन असेल, शर्यत असेल किंवा एक जातीवंत पैदास आपण म्हणतो, या कुठल्या दृष्टिकोनातून याची पैदास आपल्याला पाहायला मिळते? ह्याचे पैदास म्हणजे वळूसाठी तर 100% 1 नंबर जाते। वळूसाठी म्हणजे जास्त पैदास होणार। मग ह्याच्या पळाव क्षेत्रात बी बऱ्यापैकी इथली वासरं आपल्यातली गेलीत, पण वळू क्षेत्रालाच ही जी वासरं जास्त जातात। आता बैल किती दाती हा? आता संपूर्ण 3-4 महिने झालं दाताला जुळून। बैलाचं वय अंदाजे 5 वर्ष आपण? 5 वर्षे झाली। ठीक आहे, तर मंडळी आज आपण बापूंच्या माध्यमातून या बैलाची खास माहिती पाहिली। ब्रीडिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आपण बापूंच्या या बैलाची बरीचशी कोणत्या गायी भरल्या गेल्या, त्याच्यापासून झालेली पैदास असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येथे देत आहोत। त्या माहिती देण्याचा हा एकमेव म्हणजे द्यायचं कारण असं की या जातीवंत बैलापासून होणारी पैदास कशा पद्धतीची होते। आज प्रत्येकाची इच्छा झाली की आज आमच्या दावणीला एक जातीवंत अशा
धिप्पाड चांगल्या सुंदर बैलाची कालवड असावी, खोंड असावी, आणि या दृष्टिकोनातून आज आपण ही सगळी पैदास या बैलाची दाखवतोय. बापू, आम्हाला इथं गाय घेऊन आल्यानंतर किती गायची फी आहे, किती लांबून गायी येतात? गाय म्हणजे बघा पुण्यासनं आलेत, सातारा आलेत, खाली कर्नाटक, गुंदगी, सोलापूर, परत नांदेड पासून गाय आलेत, आणि इकडं वैराग, बार्शी, नगर, जामखेडच्या बी गाय आलेत. आता आपण गाई भरायचे किती पैसे घेतो? आपण जवळच्याला 3000 घेतोय, पण लांबून आल्यावर मग थोडं बघून घ्यावं लागतंय, कारण का त्यांना बी गाडी वगैरे खर्च असतो. मग ह्या गोष्टी काय आपल्याकडे बी जिंदगीच्या नाही, तर सगळं सांभाळून गेलं तर म्हणजे आलेल्याला बी थोडा आनंद व्हावा, या हिशोबाने आपण सगळ्यांचं कोणाचं मन नाराज करत नाही. ओके. तर मंडळी, आज आपण या बापूंच्या मुलाखतीच्या सुरुवातीला बापूंच्या दावणीच्या या एका भव्य दिव्य अशा वळू बैलाची माहिती पाहिली. आता यांच्या दावणीला असलेल्या अजून एका जातीवंत वळू बैलाची आपण माहिती पाहणार आहोत, तर तिकडे जाऊया मंडळी. आज आपण या मुलाखतीच्या सुरुवातीला बापू धडस यांच्या दावणीच्या एका जातीवंत तिकोंडी लाईनच्या बैलाची वंशावळ, त्याचे आईबाप असतील किंवा त्या बैलाची पैदास असेल, या संदर्भातली खास माहिती पाहिली. आज बापू धडस यांच्या दावणीला अजून एक गरम रक्ताचा कोसा खिलार बैल आपण पाहतोय. बापू, आम्हाला या बैलाचं काय नाव आहे, किती दाती, याचं विशेष पण काय ते सांगा. शे बैल म्हणजे सुरुवातीला आपण जाडर बोबलत मधून घेतला, माझ्याकडून नंदीशेर मेजर यांनी नेला. मग बैल म्हणजे अतिशय गरम आहे म्हणजे सांगण्याला म्हणजे त्याला काय तोड नाही, असा बैल गरम आहे तो. आता किती दाती बैल आहे हा बैल आता दाताला सप्लाय दादा. आपण घेऊन आता किती वर्ष झाले? आपण घेऊन बघा तरी 10 महिने. 10 महिने झालं बघा दादा. आता याच्या किती गायी भरून झाल्या आपण इथं? आता ह्याच्या आतापर्यंत एक 500 गाय झाले असतील दादा. आता बापू, आम्ही एक गोष्ट पाहिली की त्या बैलाबद्दल तुम्ही सांगितलं की एक जातीवंत पैदास असेल किंवा वळू क्षेत्रासाठी त्याची वासरं किंवा प्रदर्शनासाठी, तर या बैलाची कशा प्रकारची पैदास पाहायला मिळते? आता आमच्यात एक म्हणजे आता जन्मलेले एक 60-70 वासर जन्मले, ते 50-60 तर जन्मलेत. तर अगदी म्हणजे वडिलाची कॉपी काही त्यांनी सोडलेली नाही, म्हणजे तोंड म्हणा, चेहरा, हातपाय आणि गरम जास्त, ती काय बोलायचं कामच नाही. हे कुठल्या वंशावळीचा बैल? ही सीतापूर लाईनचा बैल दादा. ओके. हो. आता तुम्ही लहानपणी असतं ह्याचा वडील बघा हिंजकीर तानापाचा, जाडर बोबलतचा हिंजकीर तानापाचा बैल होता, ते शिरनानगी रस्त्याला, त्या बैलाचा मुलगा. हो. आता तुम्ही हे लहानपणी वासरू पहिल्यांदा तुमच्याकडेच होतं? हो. आपण सुरुवातीला आपण घेतलं, आपल्याकडून नंदीशेर मेजरने घेतलं, तिथून आटपाडी इलास पाटलांनी काहीतरी नेलं मेजरकडून, परत तिच्याकडून महादामाकडे काहीतरी गेलं नंदीशेरच्या, नाही नंदीशेरच्या महादामाकडून इलास पाटलाकडे गेलो होतो. पहिल्यांदा मेजरकडून त्यांच्या काकानेच घेतला, म्हणजे कुठली बैल घेतली, एक ते दुसरा म्हणजे एक चंदू वगैरे घेतलेली 2, आणि हा एक बैल सोनन मास्तरकडलं एक वासर होतं. 4 बैल 4,15,000 अशी काय तर तिने 4 बैल खरीद केली. त्याच्यातून मग ते चंदू वगैरे त्यांनी 2 घेतले, आणि हे आटपाडीला इलास पाटलांनी काहीतरी घेतला होता. बापू, आता एक विचारायचं की त्याचे आपण सांगितलं की गाई भरायचे 3000 घेतो, तर याची किती फी आहे? का दादा दोन्हीला रेट सेमच आहे, आता कोणाच्या पसंतीने कुठलाही सोडते तिने. मग आता समजा दिवसाला सगळ्यात जास्त गाई त्या बैलाकडे किती येतात? आता म्हणजे सुरुवातीला जरा वासराचा रिझल्ट इथं जास्त आहे ना, त्यामुळं अजून ह्याची वासरं आता जन्माला आली, त्यामुळे आता इथून पुढे होईल, पण थोड्यासं नकळत गाय त्याला जास्त आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर माणूस शक्यतो असं होतं का की कधी कधी त्याला जर लई गाई झाल्या असतील तर आपण शेतकऱ्यांना सांगतो हा भरायला? नाही, त्याने बी म्हणजे त्यांना बी काय कबूल करण्यास म्हणजे बरंच वाटतं. ही बैल म्हणजे दिसायला एक नंबर सुंदर दिसतो, त्यामुळं काय जण तिच्यासाठी आलेले हे बी सोडतात, पण ह्याच्यासाठी आलेले ते बी सोडतात, असं काय नाही. पण आज दावणीला एवढी 2 बैल सांभाळत असताना जास्त लोड होतं का, सोपं आहे काम, कसं आहे? काय ना, ते आपल्याला नाद आहे, त्यामुळं काय ते लोड झाला तरी म्हणजे ती काय आपल्याला लोड वाटत नाही. ह्यात पहिल्यापासून छंद आणि नाद ह्यातच आहे. आपला दिवसाचा म्हणजे वेळ जेवढा आहे त्यातनं 99% ह्यांच्यासाठी देतो आपण. आता बापू, एक गोष्ट जर पाहिली तर तुमच्या दावणीच्या बैलांची दोन्ही शिंग म्हणा किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही हे बघतोय, आम्हाला थोडंसं ह्या बैलांची शिंग आज तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये त्या बैलाचा असेल किंवा ह्या बैला शिंग एकदम दिसायला एक वेगळे पण आहे, त्यांचे मोठं पण भरपूर आहेत, तर काय काळजी शिंगांची घ्यावी लागते याच्यासाठी? दादा हा बैल जर इतर दावणीला असताना
आतापर्यंत म्हणजे त्याचं शिंग एक इथं दीड इथं राहिलं असतं. म्हणजे त्याला दिवसभर आपण वैरण चारले की डायरेक्ट ही पाठीवरचा जे आकडा आहे ना ती इकडे बांधले शेवट आणि त्याचं पोट भरूस तोपर्यंत आपण समोर वैरण थांबून चारतो त्याला. वैरण खायची झालं की खाली सगळं टाकलं की तिथं बसणार तो. मग पुन्हा वैरण पाणी असेल तर त्याला ती पाठीवरचा आकडा सोडल्यानंतरच, नाहीतर ते म्हणजे अतिशय गरम आहे ते उकरायला बी दमना आणि त्याचा दिवसभर आहे ना एखादं वरण पाखरू जर डोक्यावरून गेलं की एक डरकी मारणारच ते. आता ते डरकीचं एक विचारायचं की काही काही बैल डरकी मारतात, काही काही नाही मारत. तर डरकी मारणं हे काय म्हणायचं, यांचा कसला गुण असतो की एक राग किंवा त्यांच्या अंगात थोडा गरमपणा, म्हणजे त्याचे एक वंशळ बी आहेच. वंशळ म्हणजे ह्या वंशाळीतला बैल जास्त डरकी मारतोच. ओके. पहिल्या सुरुवातीपासून हे जी लाईन जो आहे ना ते डरके जास्तच आहे. बापू एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव बापू महादेव दडस, गाव कुलाळवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 9767722985. आता इथं यायचं असेल तर समजा आम्ही कर्नाटकातून येत असू किंवा महाराष्ट्रातून येत असू, पंढरपूरनं कसं यायचं इथं, तुमचं पत्ता कसा आहे? पंढरपूर कडून आलं तर असं खालनं मंगळवेड्यावरनं ओमदीवरनं येतंय. जतवरनं आलं तर इथं आपल्या शेजारला 5 किलोमीटर माडजाळ. खालनं कर्नाटकातून इजापूर कडून यायचं असेल तर संकवरनं अंकलगी पासून आपलं गाव मोर एक 5 किलोमीटर आहे. तर मंडळी, आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बापू धडस यांच्या दावणीच्या दोनही प्रसिद्ध बैलांची माहिती पाहिली. आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण बैलांचं रूप किंवा त्यांचं भव्य दिव्यपणा पाहत आहेत, आज आपण जर तुम्ही चडचण या भागात येत असाल किंवा महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीला येत असाल तर आवर्जून या दावणीला तुम्ही भेट दिली पाहिजे. आणि तुमच्या दावणीला अशा प्रकारच्या बैलांकडून एक जातीवंत पैदास का घेणं महत्वाचं आहे, याच्यासाठी आज आपण येथे मुलाखतीच्या संपूर्ण दिवशी या बैलांच्या जेवढ्या काही पैदास या गावाच्या जवळपास झालेल्या आहेत त्या जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून आज प्रत्येक शेतकरी हुशार झालाय की दावणीला त्याच्या असलेल्या गायीला एक जातीवंत वळू भरल्यानंतर एक कशी चांगली पैदास होईल याचा प्रयत्न करत असतो. बापू, आता आम्हाला एक सांगा की आम्ही आमच्या घरी असलेल्या शेतकऱ्यांच्या दावणीची जी गाय ती गाय सर्वसाधारण असेल, तिला चांगलं वासरू होण्यासाठी वळूची कशी निवड करायची की हा दाखवायचा? आता कलर मध्ये तर थोडा नॉर्मल तर क्रॉस पाहिजेच. जर पांढरी शुभ्र जर गाय असेल तर असा कोसा वळू दाखवणं म्हणजे 100% चांगलंच आहे. ओके. आणि त्याचं तसं म्हणलं तर आईची आणि वडिलाची वंशाळ म्हणजे काय भवरे म्हणा, काय बट्टा बस्तर जी असते का नाही, गाईला बी नसणार बैलाला बी नसणार, अशा गोष्टी काय येते त्या, तर त्याच्या पाठीमागच्या वंशाळीतला गुणधर्म थोडा राहतो. आज बैलाकडे असेल किंवा गायकडे असेल. आता बैलाला बी जर भवरा नसला, गायला बी नसला तर असे वासरं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे कुठेही आम्ही बघितले. ते व्यापार ज्यावेळी करत होतो ना त्यावेळी आईला बी नसणार, वडिलाला बी नसणार, पण तिचे ती पाठीमागची वंशाळ म्हणजे 7 पिढीपर्यंत पकडते. ओके. धन्यवाद बापू. मंडळी, आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून या 2 प्रसिद्ध बैलांची मुलाखत पाहिली. आता बापू यांच्या दावणीला त्यांच्या दावणीच्या राजा बैलाची आणि अजून एक त्यांचा जो बैल गेलेला त्या बैलाची आपण 2 वासर आहेत, तर त्यांची माहिती या मुलाखतीच्या शेवटी पाहतोय. तर मंडळी, या मुलाखतीच्या शेवटी आपण आता बापूंच्या दावणीला असलेल्या जातीवंत वळू बैलाची पैदास पाहतोय. बापू, आम्हाला ह्या वासराची माहिती द्या. किती महिन्याचं आहे, कोणत्या बैलाची पैदास आहे आपल्या दावणीच्या? आपल्या त्या मोठ्या राजा बैलाचं वासरू म्हणजे तिकोण लाईनच्या बैलाचं वासरू हे. मी आपलं ह्याच्यातनं आसंगीमधून संताराम पुंदे यांच्याकडून 3 महिन्याचा असताना 1,22,100 खरेदी केला. बापू, आता आम्हाला एक विचारायचं, आज हे दावणीला जातीवंत त्याचं माप असेल किंवा त्याचं, कारण तिकोंडी राजा सगळ्यांनी पाहिला, त्यानंतर ती आता तुमच्या दावणीचा राजा आम्ही पाहतोय ना, आता ह्या वासराचं एक सुंदरपणा पाहतोय. तर हे मला विचारायचंय की गाय कशा पद्धतीची होती, बैल आम्ही पाहतोय का गाई आणि बैल गाय जर म्हणलं ना, आता वासरू आणलं होतं आमच्या इथं पण गाय बघितली तर म्हणजे मध्यम, एकदम मध्यम म्हणजे आम्हाला म्हणजे काय लोकांनी कबूलच केलं नाही. आईला ह्या गाय ही वासरूच नाही म्हणली, पण त्यांना कबूल करायला आमच्याकडे 1 महिना गाय होते. वासरू प्यायला सोडून दिलं ना मग कबूल करणार. ती गाय भरा आलेली लोक काय म्हणणार, ह्या गायच वासरूच नाही, काय तर सांगतोच तो. म्हणजे एकदम साधी सिंपल गाय. आता पण ह्यानं काय केलं म्हणजे त्याचा पूर्ण आजाज जी होता ना, आजाचा जी गुण आहेत म्हणजे हो का, आता इथं खितलाची चट्टा, पाठीमागचा चट्टा, शिंगाची ठेवण, म्हणजे ह्या वयातली राजाची शिंगाची ठेवण बघा तुम्ही, ते ह्याला इष्टाला पोट असतील, बरोबर, तिची शिंगाची ठेवण म्हणा, ही तोंड
सगळं म्हणजे शरीराचा शेप अंग आणि ह्या वयात एवढं मापाचं वासरू आता सध्या म्हणजे आमचंच आम्ही लई कौतुक करायला नको आहे, पण तरी सुद्धा आता तुम्हाला हे समोर दिसतेच. आता 8वा महिना चालू आहे ह्याला. आता काय आपल्या डोक्याच्या वरती तोंड होते आता सध्या तेच. काय नियोजन हे घेण्यामागचं, आता काय करायचं पुढं, द्यायचं का? नाही, जन्मून एक 5-6 दिवस झालं आपला डॉक्टर संदीप मोठे याने तिकडं म्हणजे व्हिजिटला गेल्यानंतर तिने वासरू तिथे बघितल्यानंतर आपल्या बैलाचे एक वासरू आहे म्हणले तिने, तिथे जन्मले म्हणजे तुम्ही गेलं तर नजरेत घालून या. मग ज्या दिवशी गेलो त्या दिवशी म्हणलं आज महिन्यानं हो किंवा 2 महिन्यानं हो किंवा 3 महिन्यानं हो किंवा 6 महिन्यानं भेटू, पण वासरू एवढं घ्यायचं असं निश्चित ठरवलं. मग आपल्यानंतर दुसरी इतर गिराईक बी तिथं येऊन जात होते. मग आपल्याला मग ते घ्यायचा तर विषय 100% डोक्यात होता. मग काय लोकांनी आपल्याला काय विचारलं, काय तू वासरू मागितलाय का, तर आपण हाय ते सांगितलं, मागितलंय म्हणलं. काय मग तुमचं घ्यायचं नियोजन कितीपर्यंत आहे काय आहे, तर आमच्या नियोजनावर तुम्ही कसं काय करणार म्हणलं. तुमच्या नियोजनाने तुम्ही चाला, आमच्या नियोजनाने आम्ही चालणार. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून जातीवंत सुंदर खोंडाची आपण माहिती घेतली बापूंच्या. आता आपण त्यांच्या अजून एक पुढचा खोंड आहे त्याच्याकडे जाऊया मंडळी. बापू, आता आम्ही अजून एक वासरू तुमच्या दावणीचं पाहिलं. आता हे वासरू कुठल्या बैलाचं आहे आपल्या? हे बी आपल्या म्हणजे तिकुंडी राजाच्या, आता जो आपल्या घरी राजा आहे त्या राजाचाच मुलगा आहे. हे घेण्यामागचं काय नियोजन आहे, काय गोष्टी त्याच्यात अगोदरच्या वासरात आणि ह्याच्यात काय वेगळेपण आहे? आता थोडं म्हणजे त्या वासरापरच थोडं माप कमी, पण समोर तोंडावरनं किंवा कलर चेहरा बघितलं तर म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला म्हणजे ओळखत नाहीत. तोंडावरचा कलर म्हणा, सिंग म्हणा, सगळे कानाची ठेवण, सगळं शरीर सगळं एक मापात आहे. फक्त हाईटला थोडा तो जास्त आहे. आता बापू, आम्ही तुमची ही मोठी बैल पाहिली, त्या मोठ्या बैलांचा व्यायाम पाहिला, खुराक पाहिला, तर हे दावणीला आता असलेली ही 2 वासरं, यांना व्यायाम आणि खुराक काय असतोय आपला? आपल्याला म्हणजे आता व्यायाम म्हणजे सकाळी कधी तर 8 दिवसात नाही बैलाला शेकडीला एवढं झोपतोय. मग खोंडांचं कसं न्यायचं, 1-1.5 किलोमीटर फिरवायची आणायची, असं सकाळ संध्याकाळी वेळ भेटेल तसं असतंय. धन्यवाद बापू. आज या मुलाखतीच्या माध्यमातून सुंदर अशी आपण माहिती पाहिली आणि बापू धडस यांचं लोकेशन, फोन नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मंडळी. अशाच प्रकारचं आपण जातीवंत बैलांची पैदास असेल या संदर्भात आपण माहिती घेऊ. नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि काय माहिती देताय सांगा संपूर्ण. नमस्कार सर, माझं नाव आशिष नामदेव जाधव, शेळगावार, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्याकडे घरी काय दावणीला ती माहिती द्या. बापूंच्या वारलेल्या वश्या बैलाची पैदास आहे माझ्याकडे, ते पण आता आम्ही गायीवर सोडायला चालू केलेले आहे. ओके. किती महिन्याचं वासरू आहे, काय किती किलोमीटर येऊन गाय भरून गेले ती माहिती द्या. आम्ही जवळजवळ इथं 150 किलोमीटर पर्यंत दरवेळेस गाय येऊन भरून जातो. इथून आपल्याला रिझल्ट चांगला आहे. वासरं ॲक्युरेट बैलावर जाते. एक सुंदर पैदास माझ्याकडे आहे मी सांभाळलेली. एकदा नाव गाव फोन नंबर सांगा. आशिष नामदेव जाधव, शेळगावार, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा नंबर 8888 21 62 63. आणि ह्या बैलाची एक पाडी होती, ती काल परवा 4 महिने वय असताना इथं कुंभारीला 51,000 रुपयाला विकली ती. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.